सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 183 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सगळे रॉयल बॉयज सकाळी सकाळी नाश्ता करत होते. उपमा बनवला होता नाश्त्यामध्ये आणि चैतन्य म्हणाला, मेघा, यात शेंगदाणे का कमी घातले आहेत? त्याला भरपूर शेंगदाणे लागायचे प्रत्येक गोष्टीत. आता आजचा नाश्ता बनवला होता लतानं आणि तिने तिच्या सवयीप्रमाणे कमी शेंगदाणे घातले होते, कारण शेंगदाणे सचिन बाजूला काढतो खाताना. आणि राहुल म्हणाला, कमी शेंगदाण्याचं गिळत नाही का तुला? खा ना गुपचूप, आम्ही सगळे खातोय ना तसंच. आणि सचिन म्हणाला, घे चैतन्य, हे बघ मी काढले आहेत बाजूला, खा हे शेंगदाणे. आणि अर्जुन हसून म्हणाला, सचिन, त्याला हे शेंगदाणे नकोत, त्याला कुठले दाणे पाहिजेत, तुझ्या लक्षात आहे ना? तसे सगळे थोडे थोडे हसले आणि चैतन्य हसून म्हणाला, नाहीतर काय यार, तो दाणा नाही, निदान हे दाणे तरी खाऊ द्या. तसे अजून थोडेसे सगळे हसले. आणि अभि म्हणाला, किती नालायक आहेस रे चैतन्य, किती वात्रट बोलतोय हरामखोर. चैतन्य हसून म्हणाला, आधी मी होतो का तसा? होतो का? नाही ना. कुणामुळे झालो मी असा? या अर्जुनमुळे. बोलायचं असेल तर त्याला बोला, त्याला घाला शिव्या, मला अजिबात कोणी बोलायचं नाही. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य माकडा, तू तुझं बिल माझ्या नावावर का फाडतोस? तुझ्याच स्वप्नात उठता बसता येतो दाना, त्याला आम्ही काय करायचं? तसं इतक्यात राहुल म्हणाला, ए भाड्यांनो, जरा बोलण्याचं भान ठेवा, बायका आहेत घरात, अक्कलच नाही कोणाला. तसं राहुलच्या शेजारी बसलेला सचिन खाली वाकला आणि म्हणाला, काय बोलतोस, बघू बघू. आणि राहुल म्हणाला, बेन्या खाली काय बघतोस? सचिन म्हणाला, तुझी अक्कल बघतोय गुडघ्यातली. तसे सगळे आणखीन हसले आणि राहुलने खाली वाकलेल्या सचिनच्या पाठीत तसाच एक रट्टा टाकला आणि म्हणाला, दिसली का आता माझी अक्कल? आणि अर्जुन म्हणाला, सचिन, त्याची अक्कल गुडघ्यात नाही रे, त्याची अक्कल त्याच्या गुलाबोच्या चरणी आहे. भाड्या दररोज तिला लोटांगण घालून वंदन करतो आणि दर्शन घेतो आणि प्रेमानं आलिंगन देतो आणि तिची आरती म्हणतो, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन. होय ना राहुल? राहुल म्हणाला, हट, बायको चळाचळा कापत असते आपल्यासमोर, कळलं का? माझा आवाज आला तरी असेल तिथून पळत येते. आपला धाकच आहे तिच्यावर इतका, बघायचं आहे का? अर्जुन म्हणाला, बघू बघू, दाखव बरं. आणि आता सगळ्या रॉयल लेडीज आतमध्ये काहीतरी करत होत्या, त्यांची सुद्धा मजा मस्करी चालली होती. आणि राहुल म्हणाला, कोमल, इकडे ये ग. आणि इतक्या गोंधळात त्याची हाक ऐकायला आलीच नाही तिला. तसा चैतन्य म्हणाला, बघा बरं का, एका हाके त्याची बायको आता कशी बाहेर येईल. थोडा वेळ वाट पाहिली पण ती अजून आली नव्हती. आणि सचिन म्हणाला, ते बघ, ते बघ, आली. तुम्हाला दिसली का? मला तर दिसली. असं म्हणून सगळे राहुलची चेष्टा करत होते. आणि राहुल म्हणाला, तिला आवाज नसेल गेला माझा, थांबा. असं म्हणून आणखीन थोडी मोठ्यानं हाक मारली, कोमल, इकडे ये. आणि गप्पांमध्ये रंगून गेलेली कोमल म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, काय असतं तुमचं, दिलाय ना आता नाश्ता. आणि राहुलचं तोंड पडलं. त्याचा तर नेहमीच असा पचका व्हायचा. असाच पचका झाला होता जेव्हा सगळ्या रॉयल बॉयजने त्यांच्या बायकांची फोनवर ऑनलाईन वधू परीक्षा घेतली होती. तेव्हासुद्धा राहुल अशाच बडाया मारत होता की माझी बायको मला विचारल्याशिवाय एक पाऊलसुद्धा टाकत नाही. आणि त्याच दिवशी त्याची बायको तर होती माहेरात, तीही याला न विचारता. आणि आता राहुल बुचकाळ्यात पडून मनात म्हणाला, हिच्या आईला हिच्या आय घाली, घरात एकटी असते तेव्हा किती ऐकते माझं, आणि माणसांमध्ये असले की हिला काय होतं काय माहीत, ऐकतच नाही. अर्जुन त्याच्या मनातलं ओळखून म्हणाला, राहुल, तू तुझा पैलवानी खाक्या तिला दाखवत असशील ना घरात, म्हणून ती तुला तिथे घाबरून राहत असेल आणि इथं अशी अल्लडपणा करते. राहुल म्हणाला, हो यार, खरंच ती अल्लड आहे, लहान आहे ना माझ्यापेक्षा. आणि सचिन म्हणाला, घे हां, घे, सावरून घे हां तिची बाजू. पण तू ज्या छाती काढून मगाशी ज्या फुशारक्या मारत होता ना, त्याचं काय झालं? आता राहुल गप्पच बसणं योग्य आहे असं म्हणून शांत झाला. आणि चैतन्य म्हणाला, ए अर्जुन, यार तुझे शेंगदाणे दे ना मला. अर्जुन म्हणाला, चैतन्य, सगळा उपमा खा, घे.
पण माझ्या वाटणीचे दाणे मात्र देणार नाही मी. माझे मीच खाणार. आणि बेड्या, तू सुद्धा तुझेच खा. तसं चैतन्य हसला आणि मला, काय यार तू पण, कुठला विषय कुठं नेतोस? मग अभि म्हणाला, ए अर्जुन, तुझं हनीमून लग्नाच्या दिवशी करणार की आणखीन काही दिवसांनी? म्हणजे पूजा, देवदर्शन हे सगळं करणार आहेस? म्हणजे त्या दिवशी आम्हाला तुझ्या हनीमूनची तयारी करायला बरी ना? अर्जुन म्हणाला, ते तसलं काहीच करणार नाही मी. फक्त लग्न हौस म्हणून करतोय यार. इतका सगळा घाट घालण्याची काही गरज नाही. त्यामुळे हनीमूनची तयारी लग्नाच्या दिवशीच करायची. सचिन म्हणाला, किती घाई झाली आहे रे तुला अर्जुन? चैतन्य म्हणाला, पण आम्ही तुझ्या हनीमूनची बघ कशी रॉयल वाट लावतो. अर्जुन म्हणाला, तुम्ही कितीही वाट लावली तरी माझा हनीमून खराब करू शकत नाही. कारण मी मला जे करायचं ते करणारच. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, कारण तो तुमचा हक्क आहे. आणि तुमची ही फार इच्छा होती ना की मी सगळ्यांच्या हनीमूनची वाट लावली, पण माझ्या हनीमूनची वाट लावायला तुम्हाला जमलं नाही. मग तुमची ही इच्छा पूर्ण होईल. आणि राहुल म्हणाला, यार मग उद्या खूप काम आहे आपल्याला. आधी लग्न आणि मग लगेच संध्याकाळी हनीमून. अर्जुन म्हणाला, मग काय तर. एकतर तुम्हाला नसतो वेळ आणि लग्नासाठी आधीच तुम्ही खूप वेळ काढला यार. त्यामुळे हनीमूनची तयारी करण्यासाठी पुन्हा स्पेशल वेळ काढा कशाला? उद्याच सगळं उडकून टाकू, म्हणजे तुम्हीही रिकामे आणि मीही रिकामा. चैतन्य म्हणाला, हो, जशी काय खूप आमची काळजी आहे ना तुला, असाच बोलतोयस तू. तुला घाई झाली आहे पाण्यात उडी मारायची ते सांग की. आणि तू कसा रिकामा असशील? तुझ्या मिठीत तर तुझी बायको असेल ना? आणि अर्जुन म्हणाला, आणि पोरगं सुद्धा. यार आठवण येते आशूची फार. आणि मग अर्जुनच म्हणाला, पण बरं का, माझ्या हनीमूनची वाट लावायला या सचिनला घ्या आणि त्याच्या सगळ्या आयडिया वापरा. बेनेच्या आयडिया फारच सॉलिड असतात. ते मागे चांद्रयान फेल झालं ना अंतराळात जाता जाता, त्यामध्ये याला घ्यायला पाहिजे होता. कधीच फेल झालं नसतं ते. चैतन्य हसून म्हणाला, त्या शास्त्रज्ञांच्या टीमनं नवीन नवीन फालतू आयडिया सांगून शोध लावल्याबद्दल यालाच पाठवलं असता अंतराळात आणि परत याची सोय पण नसती केली. बसला असता फिरत अंतराळात राऊंड काढत. नाहीतर इथं बेडवर राऊंड काढायचा त्याला कंटाळा येतो ना खूप. तसे सगळे हसले आणि सचिन गाल फुगवून म्हणाला, इतका वाईट आयडिया असतात का माझ्या? राहुल म्हणाला, वाईट नसतात रे सचिन, पण तुला ना याच्यात नाही जास्त इंटरेस्ट नसल्यामुळे तुझ्या आयडिया पण फालतू असतात. तुझ्या मेंदू एवढ्याच असतात, बिनकामाचे असतात. तसे सगळे पुन्हा हसले आणि सचिननं गाल फुगवले. आता मी काहीच सुचवणार नाही कुणालाच, असं म्हणून हाताची घडी घालून बसला. अभि म्हणाला, यार रुसला ना तो, आता काय करायचं? चैतन्य म्हणाला, आता काय करायचं म्हणजे? तो रुसला आहे ना, मग आपण गाणं म्हणायचं. थांबा, मी म्हणतो गाणं. घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम, मैं अकेला आया था फिर कहाँ से आए तुम. अशी चैतन्यानं गाण्याची तोडफोड केली. तसा सचिन खूप हसायला लागला आणि एका झटक्यात राग गायब. मग राहुल म्हणाला, ते जाऊ द्या, आता रात्री संगीत आहे आणि उद्याचं प्लॅनिंग करायला हवं की नको? हॉलवर कसं जायचं? गाड्यांची सोय बघितली पाहिजे की नाही? अर्जुन म्हणाला, माझी गाडी, अभिची गाडी आणि राहुल तुझी गाडी सजवायला घ्या. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट द्या, तुम्ही काही करत बसू नका. माझी गाडी खूप सुंदर दिसली पाहिजे, लक्षात ठेवा. राहुल म्हणाला, बायकोला बघशील की सजवलेल्या गाडीला? आणि सजलेली बायको यावरून त्याला आठवलं आणि तो कल्पना करू लागला की कशी दिसेल मयू इतकी सगळी सजल्यावर. वाव, आजचा दिवस कधी जाणार? मग चैतन्य सचिनचं नॉलेज चेक करण्यासाठी म्हणाला, सचिन, आपण अर्जुनच्या हनीमूनची तयारी टेरेसवर करूया का? ओपन टेरेस हनीमून माझा नाही झाला काल, पण त्याचा तर येऊ द्या की. असं म्हणून चैतन्यानं पुन्हा गाल फुगवले. त्याचा रात्री मेघाला त्यांनी टेरेसवर येऊ दिले नाही याचं दुःख अजूनही त्याच्या मनात सलतच होतं. आणि राहुल म्हणाला, झालं, हे बेनं पण ना एकाच कडीला सारखी सारखी उकळी आणत असतो आणि शिळी कडी ताजी करतो. आता सोड ना तो विषय. अर्जुन हसून म्हणाला, मी तर म्हणतो टेरेसवर, दोन्ही बेडरूममध्ये, हॉलमध्ये सुद्धा तयारी करा. म्हणजे कसं, माझा मूड असेल तिथं मी जाईन ना. चैतन्य म्हणाला, हो ना अर्जुन राजे, काही थाट आहेत ना तुमचे? बेना इथं एका रूममध्ये तयारी करायलाच आमची कंबर मोडणार आहे. ढीगभर फुलं आणून ठेवणार ना तू?
आम्हाला माहीत आहे. अर्जुन म्हणाला, मग आणणारच. माझ्या बायकोला फुलं खूप आवडतात. तीसुद्धा खरी खरी, खोटी नाही. त्या फुलांइतकीच कोमलता, सोज्वळता, निरागसता असते तिच्या चेहऱ्यावर. असं म्हणून अर्जुनराव पुन्हा बायकोच्या स्वप्नात हरवून गेले. आणि मग अभि म्हणाला, पण रात्री संगीत आहे, थीम काय ठेवायची? तसं राहुल म्हणाला, आता काय ठेवायची? थीम बीम काही नाही, फक्त 2 टीम, रॉयल लेडीज वर्सेस रॉयल बॉयज. अभि म्हणाला, राहुल तुला येतं का नाचायला? रॉयल लेडीज जिंकणार बघ तू. राहुल म्हणाला, कसं तरी अंग वाकडं तिकडं करायचं, हलवायचं, 2-4 उड्या मारायच्या की झाला डान्स. चैतन्य म्हणाला, राहुल हा गणपतीच्या मिरवणुकीचा डान्स नाही, इथे रॉयल डान्स करावा लागतो. आणि अभिला सगळं येतं. होणार आहे अभि, तू शिकवशील आम्हाला दिवसभर? अभि म्हणाला, मी लाख शिकवेल, पण तुम्ही शिकलं पाहिजे ना. आणि अर्ध्या दिवसात डान्स येत नसतो, त्याला फार प्रॅक्टिस करावी लागते. अंग लवचिक असलं पाहिजे त्यासाठी. या राहुलसारखं नाही सदा ना कदा ताट भाड्या लवतच नाही. आणि अर्जुन म्हणाला, तो फक्त एकाच ठिकाणी लवतो, बेडरूममध्ये. आणि राहुल म्हणाला, यार मी जर बेडरूममध्ये सारखा लवत असतो ना, तर आतापर्यंत बॅच नसती का टाकली आणि केमिकल लोचा नसता का झाला माझ्या? चैतन्य म्हणाला, होईल रे होईल, तुझा केमिकल लोचा नक्की होईल. कशाला इतकी काळजी करतोस तू? कुठे म्हातारा झाला आहेस? मग अर्जुन म्हणाला, बरं चला आवरा, बरीच कामं बाकी आहेत. सचिन म्हणाला, आवरा काय आवरा, तू कुठेही जायचं नाहीस, तू इथेच बसायचं आहे. आता मळी काढली ना तुझी, तू बाहेर जायचं नाहीस, काय असेल ते आम्ही करणार. मग आता दिवस गेला आणि रात्र झाली. रॉयल लेडीज म्हणाल्या, आता संगीतमध्ये काय करायचं? मितू म्हणाली, आता आपणच आहोत ना सगळे, त्यामुळे मस्त बॉलिवूड गाणी लावायची आणि डान्स करायचा नवऱ्यासोबत. लता म्हणाली, बाई सगळ्यात एकट करायचा डान्स. मेघा म्हणाली, मग त्यात काय, सगळ्यात एकत आपण पूजा करताना बसतो ना नवऱ्याच्या शेजारी, तसंच हातात हात घालून फक्त डान्स करायचा थोडासा. मग आता पहिली जोडी आली डान्स करायला, कारण रॉयल बॉयज वर्सेस रॉयल लेडीज हा मुद्दा अर्जुननं खोडून काढला होता. कारण त्या निमित्ताने का होईना, पण नवरा बायको एकमेकांच्या जवळ येतील ना आणखीनच, म्हणून. मग सगळेजण म्हणाले, आधी अभि डान्स करेल, मग त्याचं बघून आम्ही करू. आणि इतक्यात मयुरीचा फोन आला ठरल्याप्रमाणे. आणि अर्जुन म्हणाला, मयू तू डान्स केलास? ती म्हणाली, केला ना थोडासा. इथे पण बघा ना किती धिंगाणा घालत आहेत सगळे, खूप मजा येते सगळ्यांना. आणि अर्जुन म्हणाला, मयू ते ढोलकं कोण बडवतंय ग? त्याच्या एक कानाखाली ते सणसणीत किती आवाज करतोय. आणि मयुरी हसून म्हणाली, नालायक कुठले, आई वाजवते ढोलकी. तशी अर्जुननं जीभ चावली आणि गप्प बसला. ती म्हणाली, तुम्ही डान्स केला की नाही? अर्जुन म्हणाला, करणार ना. अगोदर बायकोच्या तालावर नाचायचो, आता मित्रांच्या तालावर नाचतोय. आणि उद्यापासून काय, पुन्हा बायकोचा ठेका धरणार. मग ती थोडीशी हसली आणि पुन्हा ढोलकीचा आवाज वाढला. आणि अर्जुन म्हणाला, आता नाचा सगळ्याजणी. ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर. तशी मयुरी हसली आणि आता सगळा गोंधळ चालू होता. कुठंही गेलं तरी आवाज येतच होता. आणि अर्जुनच वैतागून म्हणाला, मयू ठेव आता फोन. मग तिनं फोन ठेवला आणि पुन्हा तिच्या बहिणींनी आणि मैत्रिणींनी तिला ओढतच नेली. डान्स करायला लागल्या ढोलकीच्या तालावर. आणि फोन ठेवताना अर्जुन म्हणाला, हिच्या आईला हिच्या ढोलकी आणि इतरांचे बँड चांगलेच वाजवता येतात की. आता जर माझ्या दुसऱ्या लग्नात त्यांनी इंटरफेअर केला ना, तर सचिनच्या ऐवजी त्या शास्त्रज्ञांना सांगून यांनाच अंतराळात पाठवणार. पुन्हा परत कधीच येणार नाहीत या बोलीवर. अर्जुनरावांच्या डोक्यातून सासू काही केल्या जात नव्हती. एकदा एखादा माणूस फिट बसला की बसला, चुकीला माफी नाही. मग राहुल म्हणाला, अर्जुन चल पटकन, काय करतोस, बास ना आता फोन. अर्जुन आला आणि मग गाणं लावलं. मग पहिली जोडी आली, मितू आणि अभिची. मितूनं अभिच्या हातात हात दिला आणि गाणं लावलं. मेरे हात में तेरा हात हो, सारी जन्नते मेरे साथ हो, तू जो साथ है तो क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाओ फना.
आणि आता अभिनं मितूचा हात एका हातात घेऊन दुसरा हात तिच्या कमरेत घातला होता. मितूचा एक हात त्याच्या खांद्यावर होता आणि दुसरा हात त्याच्या हातात. आणि वा, काही डान्स करत होते दोघेजण. रॉयल लेडीज आणि रॉयल बॉयज नुसते दृष्ट लागल्यासारखे बघत बसले होते त्यांनाच. कुणीच त्यांना जॉईन झालं नाही. ते दोघेच खूप रंगून गेले होते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून डान्स करण्यात. आणि शेवटी डान्स संपला तरीही ते दोघे एकमेकांच्या डोळ्यातच पाहत होते. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चैतन्य म्हणाला, अभि यार, काय डान्स केलास तू. तू फक्त दिसतो तसा अजिबात नाही हा. बेण्या फार पुढचा आहेस. अर्जुन, आता कळलं का तुला. आणि मेघा मितूला म्हणाली, वा छानच हा मितू, तू लहानपणापासूनच करत असशील ना ग डान्स. ती म्हणाली, हो. आणि माझी आणि अभिची भेट एका पार्टीत झाली होती. तिथं अभिसुद्धा एका मुलीसोबत असाच डान्स करत होता. सुंदर. मी फार इम्प्रेस झाले आणि त्याला मी डान्सची ऑफर दिली. आणि डान्स करता करताच आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करायला लागलो. आणि सगळ्याजणी हे ऐकून फार हसल्या. मग अर्जुन म्हणाला, चला बाकीचे सगळेजण, आता बघितलं ना डान्स, आता तसाच करा. आणि राहुल म्हणाला, अर्जुन तू तू कोणत्या गाण्यावर डान्स करशील. आणि अर्जुन म्हणाला, मी आणि प्रीती नाचतो ना. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, या गाण्यावर. तसे सगळे हसले. आणि प्रीती म्हणाली, मग माझी वहिनी आहेच तशी, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. मग आता सगळ्यांनी जमेल तसं नाचायला सुरुवात केली. एकमेकांना सावरत, पडत, झडत, पुन्हा उठत, एकमेकांना डोळ्यांनी खाणाखुणा करत. सावट रॉयल बॉयज बायकांना डोळे मारत होते आणि रॉयल लेडीज लाजून डोळे झुकवत होत्या. राहुल कोमलवर सारखा चिडायचा, तुला काही येत नाही म्हणून, कारण यालाच नीट जमत नव्हतं. आणि कोमलने त्याचा हात सोडला आणि फुगून नाचता येईना अंगण वाकडं असं म्हणून गेली आणि अर्जुन जवळ जाऊन बसली. अर्जुन राहुलला डोळा मारला तसा राहुल पुन्हा आला. पुन्हा तिला हाताला पकडून उचलून घेऊन गेला आणि ती पुन्हा हसायला लागली. सगळे खुश होते. मग सगळे थकले आणि मग शेवटी गाणं लावलं. चौघांनी अर्जुनला खांद्यावर घेतला आणि म्हणायला लागले, तेरे जैसा यार कहा कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. आणि आता इतका वेळ बायकांच्या तालावर नाचता न येणाऱ्या रॉयल बॉयजना हा ताल मात्र खूपच छान जमला. अगदी एका लयीत आणि एका सुरात गात ते नाचत होते. आणि का नाही जमणार. हा ताल होता मैत्रीचा, सगळ्यांचा एकच ठेका आणि एकच लय. शरीरं वेगवेगळी असली तरी एकच हृदय. आणि सगळ्या रॉयल लेडीज फार कौतुकाने बघत होत्या. तो मैत्रीचा जल्लोष.